जण कमीत कमी गोलंदाजी करायला लागली म्हणजे एकाच गोलंदाजाला 2 षटक हाताळता येतील. आघाडीची जोडी मैदानामध्ये येते. एका बाजूने असतील कुणाल आणि किरण ही जोडी मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. वसीम आजच्या दिवसामध्ये वसीमने केलेली जबरदस्त गोलंदाजी. आता सामना असेल पुढे वडार 11च्या संघासोबत. सेमीफायनलचा तरार, महत्वाची मॅच. पहिला चेंडू भिर काढून दिला, सीमारेषे बाहेर षटकार. गुटेकर यांच्या स्मरणार्थ मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिला चेंडू मात्र पहिला चेंडूवरती तगडा प्रहार. चेंडू अगदी भिरकावून दिला मैदानाच्या बाहेर षटकार. तमाभाऊ कुसळकर यांच्या स्मरणार्थ मात्र पारितोषिक असेल. जर 3 विकेट जर वसीम यांनी घेतल्या तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर असे किताब नक्कीच देणार आहोत. यावेळेस अगदी शांत डोक्याने कव्हर मध्ये चेंडू मात्र स्टेअर केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गडबड झालीये पण थ्रो मात्र चुकीच्या एंडला आला. 2 धावा इथे पूर्ण होतात. टीएस स्पोर्ट्स यांच्याकडनं मालिकावीर साठी एक उत्कृष्ट बॅट देऊन टीएस स्पोर्ट्सची एक सुंदर बॅट देऊन आपण सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील एक सुंदर बॅट देऊन आपण सन्मान त्या खेळाडूचा करणार आहोत. कैलासवासी उलगप्पा गुंजाळ आणि दुर्गप्पा अलगुडे यांच्या स्मरणार्थ हे उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट खेळाडू मालिकावीरचा पुरस्कार देऊन आपण बॅट देऊन सन्मानित करणार आहोत. पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा. त्याचबरोबर मयूर स्पोर्ट्स यांच्याकडनं देखील आकर्षक शूज गोलंदाजाला देण्यात येणार आहे. मयूर स्पोर्ट्स कडनं आलेला आकर्षक शूज मयूर स्पोर्ट्सचा देखील मनापासून धन्यवाद. अगदी बक्षिसाची खैरत असलेली स्पर्धा म्हणजे FC कर्नाटक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. महत्वाची मॅच आणि इथे अगदी पाहिलं तर वसीमच्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला. नंतरच्या चेंडूवरती दुहेरी धाव आणि नंतर व्हाईट बॉल. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू होता. सुंदर फटका मिड विकेट मधनं खेळला. क्षेत्ररक्षक फार दूर. चेंडू जातोय सीमारेषे पार. येईल चौकार. पुन्हा एकदा 4 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकलाय. 14 धाव. ज्या गोलंदाजाने धाव कमी खर्च केल्या होत्या त्या गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. व्हाईट बॉल लाईन लेंथ मध्ये बिघाड. अवांतर धाव संख्येमध्ये वाढ. वसीम यांच्या गोलंदाजीचा समाचार घेणारी फलंदाजी आपण पाहतोय. षटकार आला, चौकार आला, दुहेरी धावा देखील आल्या, व्हाईट बॉल देखील आल्या. अगदी ते धावफलकावरती धावा देखील बनवल्या जात आहेत. स्विच इट. सुरेख फटका. क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. चेंडूला फील्ड केले. एक सिंगल धाव. 16 धावा ह्या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अगदी वातावरण मात्र फार गरम झालंय. कारण अगदी पाहिलं सकाळपासून पाहिलं तर हवेमध्ये गारवा नक्की पाहायला मिळाला. पण मॅच अशा प्रकारच्या होत्यात की ते वातावरण मात्र गरम झालंय. ते होणारच कारण स्थानिक सर्व खेळाडू एकमेकांसमोर लढताना आपण पाहतोय. तगड्या मॅचेस मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बीट केलं फलंदाजाला पण इथे विकेट किपरला चेंडू थांबवता आला. एक सिंगल धावेने धावफलक पुढे सर केले. 17 धावा. अगदी आज अगदी पाहिलं तर शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व खेळाडू एकमेकांसमोर भिडताना आपण पाहतोय. या सर्व खेळाडूंना मात्र जिंकायचं काय तर FC कर्नाटक. महत्वाची मॅच असेल. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळणारे खेळाडू आज मात्र आपल्या घरच्या मैदानामध्ये आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवत आहेत. पण इथे प्रतिष्ठेची लढाई आहे आणि इथे जो संघ जिंकेल तो मात्र येणारा संपूर्ण वर्ष
या मैदानावर ते हुकूमत गाजवेल, म्हणेल प्रॅक्टिस तू केली, प्रॅक्टिस मी केली, पण या वर्षी FC कर्नाटकचे मानकरी मात्र आम्ही आहोत. त्यामुळे इथे बक्षीस किती आहे याला महत्व नाही, इथे ट्रॉफी कोण उंचवणार, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कुणाला भेटणार, कोण होणार FC कर्नाटकचा या वर्षीचा मान. फलंदाजांना पण अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार मारूनच तिथे मात्र धावा जमवल्या गेल्या. 27 धावा या धावफलकात आतापर्यंत पूर्ण होतात. हो इथे हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय. केवळ एक सिंगल धाव लेग बॉयच्या स्वरूपात ही धावफलकात ऍड होईल. शेवटचा एक चेंडू मात्र या ओव्हर मधील शिल्लक असेल. आदित्यची मात्र एक वेधक गोलंदाजी. आज आदित्यने एक चांगली कामगिरी संघासाठी नक्कीच केली, पण इथे आदित्यला या मॅच मध्ये आता चांगलं खेळावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय सन्माननीय दीपकजी पवार साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष सहर्ष स्वागत. आणि ते पुन्हा एकदा दुहेरी धावा या ठिकाणी काउंट होतील. धाव फलकावरती धावा आहेत त्या 30 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 30 धावा. तीस धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. 2 षटकार समाप्तीनंतर धाव फलक धाव आहेत 30 धावा. सुरेख फटका क्षेत्राची बरीचशी धावपळ तिथे मात्र सुरू आहे. आणि ते चेंडू मात्र जातोय नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल प्लस चौकार. विमर चेंडू आणि ते पंचांचा इशारा मात्र नो बॉल. ते चेंडू मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र टाकला गेलाय. वसीम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर. पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं तर वसीम 17 धावा वसीम यांनी खर्च केल्या होत्या, तरी देखील कर्णधारांनी वसीमवरती विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास आता सार्थकी करण्याचं काम ते वसीम यांना देखील करावं लागेल. पुन्हा एकदा खोलवा चेंडू
टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव आली, दुसऱ्या धायचा प्रयत्न नाही. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं, केवळ एक सिंगल धाव. क्षेत्ररक्षण जाळं मात्र चांगलं विणले, पण काही चेंडू जे पाहिले तर जो मोठे फटके खेळले, षटकार खेळले गेले, तिथे मात्र संघ थोडासा गोलंदाजी करत असताना थोडी खराब गोलंदाजी नक्की पाहायला मिळाली. वाईट बॉलच्या देखील बऱ्याच धावा या इनिंग मध्ये येताना पाहायला मिळाल्या. मला वाटतं वसीमचा हा तिसरा चेंडू वाईट बॉल असेल दुसऱ्या ओव्हर मधील, आणि हा अवांतर धावा मात्र इथे खर्च होताना पाहायला मिळाल्या. पहिला चेंडू अगदी नो बॉल आणि त्यावरती चौकार आला. केवळ 2च चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. यावेळेस फटका जोरदार, लांब सडक, लय कडक, दे धडक बेधडक षटकार. वसीमने आज फलंदाजांना फक्त खेळपट्टीवरती नाचवत ठेवलं होतं. त्या वसीमच्या गोलंदाजीची पिसं काढण्याचं काम इथे मात्र फलंदाज करतायत. समोर असेल आता विनोद, त्यांच्या आतमध्ये घुसून खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे फक्त प्रेक्षक बनून राहील. चेंडू जातोय फ्लॅट हेड षटकार. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या अजून एक चेंडू मात्र आहे का, एक चेंडू अजून शिल्लक आहे आणि 5 चेंडू आतापर्यंत पूर्ण झाले आणि 50 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना या 50 धावा, संघाचा अर्धशतक इथे मात्र पूर्ण होत आहे. वडार 11 संघाचं एक जबरदस्त बॅटिंग. विनोद यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका, पॉइंट क्षेत्ररक्षक डोक्यावरनं खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करतात. वा, चेंडूला थांबवण्यामध्ये यश मिळालंय. 2 धाव मात्र इथे वाचवण्यात मध्ये क्षेत्ररक्षक यशस्वी होतात. दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरकेल. 52 रन, 52 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. डीजे हो, फटका जोरदार, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. हा जो षटकार खेळला त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक घोषित केलंय. 200 रुपये फलंदाज कुणाल साठी मात्र या ठिकाणी घोषित होत आहेत. सोमा भाऊ यांच्याकडनं मात्र आलेलं आहे पारितोषिक. हो, यावेळेस मात्र चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. व्हाईट बॉल, पंचांचा मात्र इशारा आलाय. अगदी इथे गोलंदाजी लाईन लेंथ बिघडवली गेली. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सचिन. अगदी पहिल्या चेंडू ते षटकाराला, दुसरा चेंडू मात्र फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र खर्च होत आहेत.
हो, पुन्हा एकदा चेंडू हवेत चढवलाय. क्षेत्ररक्षक फिल्डर के मस्तक पे दस्तक. गेंद बाउंड्री के पास 6 रन. पासष्ट धावा धाव फलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. जबरदस्त फटकेबाजी इथे कुणालच्या बॅट मधनं आपण पाहतोय. कुणालचा मात्र स्फोटक खेळ मैदानामध्ये सुरू आहे. 36 धावांवरती कुणाल बॅटिंग करतोय. 12 चेंडू मध्ये 36 धावा आणि कुणालची मात्र एक तगडी बॅटिंग मैदानामध्ये. इथे गोलंदाज आता मात्र दुविधेमध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अगदी फटका खेळण्याचा प्रयत्न कुणालचा होता. चेंडू अगदी बॅट स्पर्श होतोय नाही. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल धाव. 66 धावा या धाव फलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. एक चांगली खेळी मैदानामध्ये. व्हाईट बॉल आणि अतिरिक्त धावेमध्ये वाढ. हो, पुन्हा एकदा बिग हिट पॉवरफुल षटकार. धावफलकावरती अगदी धावांचा पाऊस मैदानामध्ये पडलाय. धावफलकावरती आतापर्यंत 74 धावा या धावफलकावरती बनवल्या गेल्या. 14 षटक प्रगती पथावर आणि ते यस स्पोर्ट संघाने घेतलेला निर्णय मात्र त्यांना घातक ठरतोय. नो बॉल. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. 79 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. धमाकेदार खेळ एका बाजूने विनोद कोराडेने केलाय तर दुसऱ्या बाजूने कुणालचा देखील भन्नाट खेळ. अगदी अर्धशतकाच्या फार जवळ पोहोचलाय कुणाल. 46 धावांवरती कुणाल नॉट आउट बॅटिंग करतोय. अजूनही पाहिलं तर या ओव्हर मधील एक चेंडू आणि त्यानंतर एक षटक येणं बाकी आहे. पण कुणालने केलेली जबरदस्त फलंदाजी इथे आपण मैदानामध्ये पाहतोय. धुवाधार खेळ कुणालचा मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा बिग हिट षटकार आणि त्याचबरोबर कुणालच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. कुणालचं अर्धशतक पूर्ण होतं. एकदा कुणालची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चौफेर फटकेबाजीने कुणालने मात्र सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकलं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 85 धावा या धाव फलकावरती बनवल्या गेल्या. 5 षटकाची मॅच अगदी 3 आकडी धाव फलकाच्या जवळपास नक्कीच संघ पोहोचलाय. 4 षटकामध्ये 85 धावा म्हणजे इथे प्रत्येक गोलंदाजांना पॅकेज दिले गेलेत. चला लवकर 5वं षटक. गोलंदाज त्वरित प्राचान करा. सामना चालू करून घ्या लवकर.
ते मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात महागडं षटक सचिनचा असेल. तब्बल 33 धावा या ओव्हर मध्ये बनवल्या गेल्या. 33 धावांचं एक भलं मोठं पॅकेज सचिनला देण्यात आलं. नवीन गोलंदाजी मार्क करत आहे प्रशांत कदम, सर्वांचा लाडका गोट्या. आता गोलंदाजी मार्कवर समोर असेल विनोद कुराडे. दोन्ही खेळाडू जर पाहिले तर तगडे खेळाडू आहेत. अगदी समोर समोर असतील विनोद आणि प्रशांत. पहिला चेंडू मात्र विनोदने हवेत खेळला. क्षेत्ररक्षक वसीम चेंडूच्या मागे धावपळ सुरू आहे. चेंडूला मात्र तिथे थांबवलं गेले. केवळ एक सिंगल धाव. ती विनोद कुराडेंना माहिती आहे इथे जास्त धावा घ्यायची गरज नाहीये, कारण एका बाजूने पाहिलं तर कुणालचा धमाका मैदानावर सुरू आहे. कुणालला स्ट्राईक द्यायची आणि बाकी चेंडू कुणालने खेळून काढायचे आणि बाहेर फेकायचे, इतकंच काम मैदानामध्ये सुरू आहे. 86 धावा ज्या पद्धतीने कुणालने आज बॅटिंग केली, अगदी त्याने एक संधी देखील गोलंदाजांना दिली नाही. त्याने मात्र एका बाजूने अगदी धमाका करत तो सुटला आणि मात्र मोठ्या धावा त्याने जमवल्या. विनोद कुराडे देखील 2 षटकार खेळले असतील, पण इथे झाकून टाकले कुणालने त्याच्या बॅटिंगला. पुन्हा एकदा फुटका जोरदार, तिथे झेल टिपला आणि फलंदाज इथे बाद.